भूक. तिकडच्या झाडाखाली जागा मला फार आवडते. कंटाळा आलाय आता मला इथेच बसून. तिथे मस्त गार गार वारा वाहतो. इथे माश्या फार घोंगवताय. त्रास होतोय मला. मी हा असा अशक्त नाइलाजाने इथे बसलोय. तर डोळ्याला ही जखम झाली. काय राव, तुम्ही येताय, बघताय, म्हणताय चूक माझीच आहे, सगळं कळतंय मला. पण माझाही विचार करा जरा. भूक अनावर झाल्यावर तुम्ही काय कराल? त्या दिवशी मी ठरवलं होतं तिकडे जाऊन काहीतरी खायचं. मी फारसा फिरत नाही. आता वय झालंय, तेवढं ताकदही नाही राहिली. त्यामुळे उगाच इकडे तिकडे जायला मला आवडत नाही. पण दररोज तेच तेच खाऊन तुम्हीही कंटाळताच ना. तसंच झालंय माझं. सावकाश निघालो. हळूहळू चालत, कसलीही घाई न करता. घाई करून जायचं कुठे म्हणा. खायला आणलं की आरामात बसून थंड वाऱ्यावर मजेत चवीने खायचं. नुसत्या विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. काय खायचं हे नेमकं नव्हतं ठरवलं. म्हटलं बघू, काहीतरी मिळेलच. याआधी मी माझ्या आईबरोबर 1-2 वेळा तिकडे गेलो होतो. त्यामुळे अगदीच अनोळखी ठिकाणी जात होतो अशातला भाग नाही. मला गर्दी अजिबात आवडत नाही. आई नेहमी म्हणायची, काम थोडंच पण सावकाश, नीट विचार करून करावं. त्यामुळे त्या कामावर आपल्याला संपूर्ण लक्ष देता येतं. मी देखील रहदारी थोडी कमी झाल्यावरच निघालो. तिकडे गेल्यावर मला कळेच ना, इतक्या दिवसात किती बदललं होतं सगळं. नाही म्हटलं तरी थोडा भांबावूनच गेलो. परत एकदा पाठी वळून बघितलं. जाताना रस्ता चुकायला नको. सगळ्या खुणा नीट बघून घेतल्या. मगच पुढे निघालो. थोडं पुढे खूप मोठा रस्ता होता. तिकडे गाड्याही जोरजोरात धावत होत्या. म्हणूनच इथे काही मिळतंय का ते बघत होतो. हा रस्ता थोडा कच्चा होता. मोठ्या रस्त्यापलीकडे जास्तच मोठी वस्ती दिसत होती. त्या मानाने इकडे थोडी कमी वस्ती आणि शांत होतं. नक्की कुठे जायचं हे ठरवावं म्हणून एका झाडाखाली थांबलो. आणि बघतो तर काय, तसे माझ्याबरोबर सगळेच खेळतात आणि मी लहान म्हणून मला त्रासही देतात. पण तो तसा नाही. तो माझा खरा मित्र आहे. आम्ही दोघंच असलो की खूप मज्जा येते. उड्या मारणं, धावणं किंवा एकमेकांशी मस्ती, नुसती धमाल असते. माझी आई नेहमी म्हणायची, आपल्या मित्रांसाठी आपण काहीही करावं, वेळ प्रसंगी जीवही द्यावा. गेली ती बिचारी. समोरचा रस्ता ओलांडताना गाडी खाली आली. त्या दुष्टाने गाडी थांबवली नाही. आता मी एकटाच असतो. दिवसभर इकडे तिकडे करतो. संध्याकाळी मात्र मित्रांबरोबर खेळायचं हे ठरलेलं असतं. मग रात्रीचं जेवण त्याच्याकडेच. तुम्हाला सांगतो, मला आवडणारी कोंबडी, मासेही मला मिळतात. तो आणि त्याची आई, बाबा तिघंच असतात. तिघंही माझे लाड करतात. तो दिवस नेहमीसारखाच. आम्ही भरपूर खेळलो. दोघेही खूप दमलो. अंधार केव्हा पडला कळतच नाही. माझ्या मित्राला त्याची आई सारखी बोलवत होती. पण आम्हाला दोघांनाही अजून थोडं खेळावं असं वाटत होतं. खेळता खेळता मित्रानं बॉल जोरात मारला. तो दूर जाऊन पडला. मित्र माझ्याकडे बघत राहिला. त्याला वाटलं मी जाऊन आणेल. पण मीच का जावं? मी देखील दमलो होतो. खूप भूकही लागली होती. मी नुसताच बसून राहिलो. तिकडे मित्राची आई बोलवत होतीच. शेवटी तोच तिकडे गेला. क्षणभरातच मला जोरात ओरडल्याचा त्याचा आवाज ऐकू आला. उठून धावतच तिकडे गेलो आणि बघतो तर काय, मला अजूनही आठवत नाही नक्की काय झालं. नुसता विचार आला तरी अंगावर शहारे येतो. आई म्हणते मी बेशुद्ध पडलो होतो. देवाच्या कृपेने वाचलो. मी आईला म्हणालो, देवाची कृपा कशी? तिथे तर माझी बडी धावून आला मदतीसाठी. त्याच्यावर तिचं म्हणणं की म्हणे देवानेच त्याला तशी बुद्धी दिली. पण माझा बडी वाचेल ना, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. त्याच्या पोटाला खूप मोठी जखम झाली म्हणे. मी इथे आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय.
खूप भूक लागलेली, पण आईने इथून उठून जाऊ नये म्हणून गप्प बसलोय. आता आई माझ्याजवळ हवी बास. खरंच ती किती वेळा मला बोलवत होती. मी तिचं ऐकायला हवं होतं. हे सगळं घडलंच नसतं. खरं तर आज मी किती आनंदात होतो. शेवटचा पेपर झाला. दिवाळीची सुट्टी झाली. चांगले 2 आठवडे पेनला जाणार. आजी आजोबांकडे म्हणून मी खुश होतो. यावेळी बडीलाही न्यायचं म्हणून आईला आधीच सांगून ठेवलं होतं. त्याच्याबरोबर खेळताना खूप दमलो. आता अंधारही लवकर पडतो म्हणून आई सारखी बोलवत होती. पण 8ही वाजले नव्हते म्हणून आम्ही खेळतच राहिलो. आता खेळ संपवावा म्हणून मी बॉलला जोरात एक किक मारली. बडीला म्हटलं घेऊन ये आणि माझ्याबरोबरच चल जेवायला. पण त्यांचा मूड नव्हता. तोही दमला असावा. 2-3 वेळा सांगूनही ऐकेना. तेव्हा मीच गेलो. गवतावरून पार मागच्या कंपाऊंडपर्यंत गेलो आणि तिथे झाडाखालीच दिसला. उचलण्यासाठी थोडा वाकलो आणि मी जोरात किंचाळलो. नंतर काही क्षणात जे घडलं तेवढंच आठवतंय. माझ्या आवाजाने काही दरवाजे खिडक्या उघडल्या असाव्यात. आई धावत आली. रामसिंग लांबून पळत आला, पण थोड्याच अंतरावर थांबला. पण माझा बंटी जोरात धावत आला. जोरात उडी मारली आणि बघतो तर काय सांगू राव तुम्हाला. त्या पिल्लाने जी उडी मारली ती मला आधी कळलीच नाही. कारण माझं लक्ष एकदम समोर होतं. माझ्या अगदी चेहऱ्याजवळ आल्यावर फटका मारण्यासाठी मी हात उगारला. त्याला लागलं असलंच पण तोपर्यंत त्याने माझ्या डाव्या डोळ्याचा चावा घेतलाच. तितक्यात सगळीकडे एकदम दिवे लागले. आवाज यायला लागले. मग मी हळूच पाय मागे घेतला आणि परत आलो. दुसऱ्या दिवशी दुपारी या लोकांनी मला पकडलं आणि इकडेच आणून टाकलं. हरकत नाही, मला जखम झालेली आहे. त्यावर औषधही लावलं. त्यांनी मागे माझ्या आईला पकडलं तेव्हा ती खूप चिडली होती. मग त्यांनी तिला सोडवलंच नाही. म्हणून जखम बरी होईपर्यंत मी एकदम शांत राहणार. मग कदाचित मला तिकडे लांब आतमध्ये नेऊन सोडतील. संधी पाहून परत ती एकदा तिकडे जाईन. ते मला खूप आठवलं. कधी एकदा त्या पिल्लांची लुसलुशीत मान जबड्यात घेतोय असं झालंय. नाही, ते नाही हो. त्या तुमच्यासारख्या 2 पायांच्या पिल्लांबद्दल बोलतोय मी.